am going to teach you plants, structures and their functions. We took informations about the part of plants at the last year. Part आपण प्लांटच्या पार्ट्स विषयी मागच्या वर्षी माहिती घेतली ना. Can you tell me what are the parts of plants? Yes, flower, leaf, fruit, branches, roots are the parts of the plants. हे सगळे काय आहेत तर वनस्पतींचे अवयव आहेत. Then today we are going to take informations about one by ones of all these parts. Then let's go our first point, that is root. You can see here the different type of seeds, and we know that plants develops from the seeds. Plant grows from the seeds. झाड कशापासून तयार होतं? सीड्स पासून तयार होतं की नाही? तर आज आपण पाहणार आहोत प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स आणि फर्स्ट इज द रूट्स. वी कांट ऑब्झर्व हाऊ plant goes from the seeds because it is very slow process. म्हणजे सीड्स पासून झाड तयार होणं ही अगदी स्लो प्रोसेस आहे, त्यामुळे आपण ते ऑब्झर्व करू शकत नाही. बट इन धिस व्हिडिओ यू कॅन ऑब्झर्व हिअर हाऊ टू प्लांट्स ग्रोज फ्रॉम द सीड्स. लेट्स हिअर रूट्स गोज पेनिट्रेटिंग इनटू द सॉइल अँड प्लिमूल्स कम्स आउट फ्रॉम द सॉइल. जे रूट्स आहेत ते जमिनीखाली वाढत आहेत आणि जे प्लिमूल वरचा भाग आहे तो जमिनीवर आलेला आपल्याला दिसतो. कॅन यू सी हिअर वन डायग्राम दॅट इज प्लिमूल अँड रॅडिकल. दीज आर पार्ट्स ग्रोज फ्रॉम दी सीड्स. जो हे मध्ये जे दिसते तुम्हाला ते काय आहे? सीड आहे. आणि सीडचा जो वरचा भाग आहे त्याला आपण प्लिमूल म्हणतो आणि जो खाली जमिनीखाली वाढणारा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? रॅडिकल म्हणतो. मीन्स प्लिमूल इज द पार्ट ऑफ सीड दॅट ग्रोज अबोव द ग्राउंड्स अँड फ्रॉम स्टेम अँड लीव्ज. प्लिमूलपासून काय तयार होतं तर स्टेम आणि लीव्ज आणि बाकीचे जे वरचे पार्ट्स आहेत जमिनीच्या ते तयार होतात. अँड रॅडिकल इज द पार्ट ऑफ द सीड्स that growth below the ground and forms the root. रॅडिकल पासून काय तयार होतं तर रूट्स फॉर्म होतात. तो भाग रॅडिकल हा जो पार्ट आहे प्लांटचा तो कुठे वाढतो तर अंडर द ग्राउंड और द बिलो द ग्राउंड. दॅट ग्रोथ बिलो द ग्राउंड्स अँड विच फॉर्म्स द रूट. आणि त्याच्यापासून काय तयार होतं? रूट्स तयार होतात. लेट्स सी इन्फॉर्मेशन्स अबाउट द रूट्स. डू यू सी हिअर रूट्स? इथे तुम्ही रूट पाहू शकता. दिसले तुम्हाला रूट्स? आपण रूट्स भरपूर वेळा पाहिलेले आहेत पण आपण जास्त ऑब्झर्वेशन करत नाही, बरोबर ना? सी हिअर देअर आर स्मॉल स्मॉल ब्रँचेस हॅव दी रूट्स. रूट्सला पण छोट्या छोट्या एकमेकांना ब्रँचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अँड देन these roots we know that it is the part which grows under the ground. Then there are the two main types of root. Which are the two main type of root? रूटचे सुद्धा दोन प्रकार पडतात. तर कोणकोणते रूटचे प्रकार आहेत? And what are the roots? Let's see or let's take informations about the roots. What is the roots and what are the type of roots? मग रूट म्हणजे काय तर रूट्स आर द पार्ट ऑफ प्लांट्स विच युजली रिमेन्स अंडर ग्राउंड. रूट हा प्लांटचा असा भाग आहे की जो जमिनीच्या खाली राहतो आणि काय काम करतो? दे कलेक्ट्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. रूट्स कलेक्ट्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. ओके, लेट्स सी टाइप्स ऑफ रूट्स. रूटचं कार्य काय आहे, फंक्शन काय आहे ते आपण पाहिलं. आता टाइप्स ऑफ रूट. रूट आर मेनली टू टाइप्स, टॅप रूट अँड फायब्रस रूट. रूटचे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत तर टॅप रूट्स अँड फायब्रस रूट. डू यू सी हिअर टू डिफरंट डायग्रॅम? तुम्हाला ह्या दोन डिफरंट डायग्रॅम दिसत आहेत का? ऑब्झर्व द रूट ऑफ बोथ दॅट प्लांट्स. ह्या दोन्हीचे जर रूट्स आपण ऑब्झर्व केले तर काही फरक दिसतोय का? खूप फरक आहे. एकाचे जे रूट्स आहेत ते मध्ये मोठं आहे आणि बाजूला त्याला सेकंडरी रूट्स फॉर्म झालेले आहेत आणि जे दुसरं रूट्स आहे
ते मात्र सगळे एकाच ठिकाणावरून ग्रो झाले आहेत ॲज लाईक अ थ्रेड. फर्स्ट इज टॅपरूट अँड सेकंड इज फायब्रस रूट. फर्स्ट टॅपरूट which have the secondary roots. Then what are the taproots? Let's see here. That is the diagram of taproot. ही कशाची डायग्रॅम आहे? टॅपरूटची डायग्रॅम आहे. मग टॅपरूट म्हणजे काय? A taproot has a large central and dominant primary roots from which other secondary roots grows laterally. मध्ये जे वाढणारं हे तुम्हाला मध्ये दिसतंय, तर हे काय आहे? त्याचं प्रायमरी म्हणजे डॉमिनेंट रूट आहे आणि त्याच्यापासून मग सेकंडरी रूट्स फॉर्म होतात. तर हे काय आहे? त्याचं प्रायमरी रूट आहे आणि रूटच्या समोर जे असते ती रूट कॅप असते. अगदी खाली जी असते ती रूट कॅप असते. याच्या समोर जे आहे हे रूट टॅप आहे. नंतर त्याला एक छोटे छोटे रूट्स हेअर सुद्धा असतात आणि त्याला प्रायमरी रूटला जे बाजूला लॅटरल रूट येतात त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी रूट्स म्हणतो. देन डिड यू अंडरस्टँड व्हॉट इज द सेकंडरी रूट, व्हॉट इज द प्रायमरी रूट्स? देअर आर सम रूट हियर्स, रूट कॅप, रूट टिप एक्सेट्रा. अँड व्हॉट इज द फीचर्स ऑफ दॅट्स रूट्स? वैशिष्ट्य काय असतं टॅपरूटचं? टॅपरूट आर लॉंग अँड गोज डीप इन टू द ग्राउंड टू फाइंड द वॉटर अँड मिनरल. टॅपरूट जमिनीखाली खोलपर्यंत जातं. ग्रोज इन एरियाज वेअर ग्राउंड वॉटर इज नॉट इझिली अवेलेबल. त्या अशा ठिकाणी सुद्धा ही झाडं वाढतात की ज्या ठिकाणी वॉटर इझिली अवेलेबल होत नाही, लगेच आपल्याला वॉटर मिळत नाही झाडांना, अशा ठिकाणी सुद्धा ते वाढतात. फॉर एक्झाम्पल, फ्यू एक्झाम्पल ऑफ द टॅपरूट दॅट इज द कॅरेट, पाईन ट्रीज एक्सेट्रा. मोठमोठी झाडे असतात, त्यांचे बऱ्याच झाडांचे रूट्स हे टॅपरूट टाईपचे असतात. सेकंड इज द फायब्रस रूट. व्हॉट आर द फायब्रस रूट? फर्स्ट टेल मी, डिड यू सी देअर ग्रास और द रूट्स ऑफ अनियन? तुम्ही अनियन किंवा ग्रास पाहिलाय का? तर त्याचे रूट्स हे फायब्रस टाईपचे रूट्स असतात. फायब्रस रूट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल थिन थ्रेड लाईक रूट्स. याला छोटे छोटे खूप कितीतरी थ्रेड लाईक्स रूट्स असतात, दोऱ्यांसारखे रूट्स असतात. फायब्रस रूट्स आर शॉर्ट अँड डू नॉट गो डीप इन टू द सॉईल. ते कसे असतात? तर शॉर्ट असतात आणि खूप खोलपर्यंत वाढतात का जमिनीमध्ये? नाही वाढत. दे ग्रोज इन द रिजन वेअर वॉटर इज अवेलेबल नियर द ग्राउंड सरफेस. मग ते कुठे वाढतात? की ज्या ठिकाणी वॉटर इझिली अवेलेबल होतं, वॉटर हे ग्राउंड सरफेसलाच असतं, अशा ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतात. फ्यू एक्झाम्पल आर ग्रास, कोकोनट ट्री, अनियन ट्री एक्सेट्रा. अँड थर्ड टाईप ऑफ रूट्स दॅट इज द ॲडव्हेंटिशियस रूट्स. देन व्हॉट इज द ॲडव्हेंटिशियस रूट्स? फर्स्ट टेल मी, डू यू ऑब्झर्व द मेज प्लांट्स ऑर द शुगरकेन प्लांट्स? तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केले का शुगरकेन प्लांटचं किंवा मेज प्लांट्सचं? दीज प्लांट्स हॅव सम रूट्स विच we call that the aerial root or the adventitious roots as like this. Do you see here the roots which grows above the ground? Generally roots grows below the ground, but it roots grow above the grounds, and this performs the different type of functions. Then what is the functions of that roots? They some helps into the breathing, some are the runner root also, and it gives supports to the plants, and also it perform the functions of anchoring. ते काय करतात? तर ट्रीला सपोर्ट्स देतात, तसंच ट्रीला व्यवस्थित सपोर्ट देण्याचं कार्य सुद्धा करतात, तसंच ते ब्रीदिंगचं कार्य करतात, म्हणजे हवेतलं ऑक्सिजन्स ते घेतात. अशा पद्धतीने ॲडव्हेंटिशियस रूट परफॉर्म्स द डिफरंट फंक्शन्स. नेक्स्ट पॉइंट इज द स्टेम. व्हॉट इज द स्टेम? स्टेम म्हणजे काय? तर खोड. तुम्ही इथे पाहू शकता, आपण स्टेमची डायग्रॅम आहे. द स्टेम ग्रोज अबोव द सॉईल फ्रॉम द प्लिमूल ऑफ द स्पोर्टिंग सीड. आपण मगाशीच पाहिलं की सीडपासून
दोन भाग येतात, एक जमिनीच्या खाली वाढतो आणि एक जमिनीच्या वर वाढतो. जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे तो स्टेमचा असतो आणि स्टेमवरच बाकीच्या ब्रँचेस, लीव्ज हे सगळे काय होतात तर ते स्टेम बिअर करत असतं किंवा त्याच्यावरच ते उगवतात, मोठे होतात. देअर आर दी नोड्स ऑन दी स्टेम. स्टेमवर नोड्स आणि इंटरनोड्स आपल्याला पाहायला मिळतात. जो मधला पोर्शन आहे दोन नोड्सच्या मधला त्याला आपण काय म्हणतो, इंटरनोड्स म्हणतो. अँड लीव्ज कम्स आउट ॲट दी नोड्स. लीव्ज कुठून बाहेर येतात तर नोड्सपासून बाहेर येतात. अँड द टीप ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. ते स्टेमचं टीप असतं त्याला काय आपण म्हणतो, बड म्हणतो आणि त्याची ग्रोथ होत असते. नेक्स्ट इज दी लीफ. डू यू सी हिअर लीफ? देअर इज दी पार्ट ऑफ लीफ. Leaf apex, leaf margin, vein, mid vein, leaf blade, petiole, stipule and the leaf base. And these are the parts of leaf. हे लीफचे काय आहे तर पार्ट्स आहेत. आणि leaves grows from nodes on a stem. ते कुठे ग्रो होतं तर नोड्सवर, म्हणजे स्टेमवर जे नोड्स असतात तिथून लीफ ग्रो होतं. अँड द बोर्ड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. देन एज ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन अँड टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. आपण जे सगळे आत्ताचे पार्ट्स पाहिले की नाही लीफचे, जी नावे तुम्ही पाहिली, डायग्रॅम काढताना ही नावे देणं अगदी गरजेचं असतं. द नेक्स्ट पार्ट ऑफ दी next part of the plant is the flowers. Here we can see the type of leaves. There are so many types of leaf: entire, dentate, then the lobed leaves, and different shape of the leaves. Okay, next flower. तर पुढचा जो आहे तर तो काय आहे, फ्लावर. हा ही अतिशय महत्त्वाचा असा प्लांटचा पार्ट आहे. वी कॉल धिस दी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ऑफ दी प्लांट. आपण त्याला काय म्हणतो, प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेही आपण त्याला म्हणतो. तर तुम्हाला याचे पार्ट्स दिसत आहेत, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, कार्पेल्स. ओके, देन स्टॅमेन्स. अँथर अँड फिलामेंट्स टुगेदर इज कॉल्ड स्टॅमेन. अँथर आणि फिलामेंट्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, स्टॅमेन म्हणतो. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, जो मिडल पोर्शन दिसतोय तुम्हाला तर त्या सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण, कार्पेल म्हणतो. पेटल्स, पेटल्स म्हणजे पाकळ्या, सगळ्या पाकळ्या मिळून त्या काय तयार होतो तो करोला तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, करोला. आणि सेपेल्स, खाली जे कॅलेक्स, सेपेल्स सगळे म्हणजे ग्रीन कलरचे पाकळ्यांसारखा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, कॅलेक्स म्हणतो. फ्लावर मे हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टार्क कॉल्ड पेडिसील. त्याचे जो दांडा किंवा देठ आहे त्याला आपण काय म्हणतो, पेडिसेल्स असं म्हणतो. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. त्याचं एक एंड कुठं अटॅच असतं तर स्टेमला अटॅच असतं. नेक्स्ट इज द फ्रूट. डू यू लाईक, नेक्स्ट पॉइंट इज फ्रूट. डू यू लाईक फ्रूट? फ्रूट आवडतं ना सगळ्यांना. देन next point is fruit, and we know that fruit bear the seeds and seeds grows the plant. seeds पासून काय तयार होतं तर झाड तयार होतो. आणि ज्या सीड्सला दोन पार्ट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, डायकॉटिलिडोनस. मीन्स सीड्स विच हॅव दी टू पार्ट्स कॉल्ड दी डायकॉटिलिडोनस अँड सीड्स विच हॅव दी वन पार्ट्स आर कॉल्ड दी मोनोकॉटिलिडोनस. म्हणजे जर आपण मटार वगैरे यांच्या जर बिया घेतल्या आणि त्याचे बरोबर मधून जर दोन भाग केले तर त्यांचे बरोबर दोन भाग होतात. जर तर त्यांना आपण काय म्हणतो, डायकॉटिलिडोनस सीड्स असं म्हणतो. अँड we know that fruits have the different color, different shapes, different taste. Means all fruits have their specific characteristics. प्रत्येक फळाचं हे त्याचं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं. मीन्स व्हॉट इज दी मॅटर्स ऑफ द फ्लॅशी मॅटर्स इन टू दी फ्रूट्स. त्याचा गर किती आहे फळांचा, अबाउट देअर टेस्ट, अबाउट देअर शेप अँड अबाउट देअर साईज ऑल्सो.
ओके, these all the fruits are different from each other. आणि हे सगळे फ्रुट्स काय असतात, एकमेकांपासून वेगळे असतात. देन हिअर वी फिनिश आवर लेसन्स, दॅट इज दी प्लांट्स स्ट्रक्चर्स अँड दी फंक्शन्स. आणि सगळ्यांना लेसन समजला ना? ओके, फॉर गेटिंग दी अर्ली नोटिफिकेशन्स सबस्क्राईब माय चॅनल अँड गिव्ज लाईक. ओके.